मित्रांनो, स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मोठी आई पल्लवीला म्हणते की पल्लवी तुला आता शेवटचं सांगते. तेवढ्यातच शांतनू तिथे येतो. शांतनू विचारतो की काय झालं. मोठी आई म्हणते की बघ ना शांतनू, रोज तुझ्या बायकोकडून काहीतरी नवीन ऐकून घ्यावं लागतं. तुला माहिती आहे का, आता ही विभावरीला सुद्धा नवीन नवीन काहीतरी शिकवतीये. अरे आपली ही विभा बँकेत खातं उघडायला निघाली आहे. दीप म्हणतो की मुख्य म्हणजे आम्हाला कोणाला काहीही न सांगता हिने परस्पर असं करावं तरी कशाला, आणि मुख्य म्हणजे तिला सेपरेट अकाउंट हवा कशाला. शांतनू बँकेचा फॉर्म बघतो आणि म्हणतो की अरे वा, बेस्ट आहे. काकू अगं, मला आधी सांगायचं होतंस ना, मी मदत केली असती तुला. चांगली बँक आहे, पण हा फॉर्म असा नाही भरायचा, मी दाखवतो तुला, पेन दे. शांतनू स्वतःच्या हाताने विभावरीचा बँकेचा फॉर्म भरतो. द्यायचा मात्र चांगलाच जळफळाट होतो आणि ती तनतन करत तिच्या रूममध्ये येते. मोठ्या काकांना म्हणते की पल्लवी ना प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या डोक्यावर बसायला लागली आहे. घरातल्या सगळ्याच गोष्टींचा मक्ता घेतलाय का हिने. मोठे काका म्हणतात की सुपर्णा, काय झालंय, का सकाळी सकाळी वैतागली आहेस. मोठी आई म्हणते की अहो तुम्हाला माहिती आहे का, विभावरी बँकेत खातं उघडायला निघाली आहे. पर्णा, तू नको त्या गोष्टींकडे वेळ देऊन का डोक्याला त्रास करून घेतीयस, आणि विभावरीला तू इतकं का सिरियस घेते, आणि असे किती पैसे मिळवणार आहे ती शिवण कामातून. एक दिवस नाचेल, तिची हौस भागली का फुगा फुटेल तिचा आणि जमिनीवरती येईल. नको त्या गोष्टीकडं वेळ घालण्यापेक्षा हे सगळं आपल्या ताब्यात कसं राहील ह्याच्याकडं वेळ दे. आणि नेमकी पल्लवी तिथून चाललेली असते. ती मोठ्या काकांचं बोलणं ऐकते आणि तिथंच थांबते. मोठी आई म्हणते की तुम्ही काय बोलता हे येतंय माझ्या लक्षात. मी एक काम करते, आत्ताच वकील साहेबांकडे जाते आणि आपला सगळा ऐवज सुरक्षित आहे की नाही याची खात्री करून येते. पल्लवी मनात विचार करते की कुठला ऐवज सुरक्षित आहे की नाही म्हणताय, हे पुरावे कागदपत्र याबद्दलच बोलताय की काय. पल्लवी लगेच रूममध्ये येते, तिची बॅग घेते आणि निघायला लागते. मेघना तिला थांबवते आणि म्हणते की पल्लवी काय झालं, इतक्या घाईघाईने कुठे निघालीस. पल्लवी म्हणते की मेघनाताई माझं एक काम आहे. मेघना म्हणते की हो का, मग थांब मी तुला लगेच डबा करून देते. तेव्हा पल्लवी म्हणते की नाही नाही नको, एवढं काही नाही, मला जरा घाई आहे आणि मला खरंच वेळ नाही आता. असं म्हणून पल्लवी खूप घाईघाईने निघत असते. ती आई देखील निघालेली असते. पल्लवीला घाईघाई निघताना प्रभाकर सरांनी तिला बघितलेलं असतं. ते तिला थांबवण्याचाही प्रयत्न करतात, पण पल्लवी मोठ्या आईच्या मागावर जायला सज्ज असते. मोठी आई गाडीत बसते आणि पल्लवी देखील रिक्षा घेऊन तिचा पाठलाग करत असते. पल्लवीला प्रभाकर सरांचा फोन येतो. म्हणतात की अगं पल्लवी, कुठे गेली तू एवढ्या घाईघाई, आणि मी तुला हाका मारत होतो, तुझं लक्ष देखील नव्हतं. काही प्रॉब्लेम झालाय का. तेव्हा पल्लवी म्हणते बाबा अहो, मी मोठी आई आणि मोठ्या काकांच्या बोलण्याबद्दल ऐकलं. कागदपत्रांबद्दल अजून माहिती मिळावी म्हणून मी त्यांचा पाठलाग करते, रिक्षातच आहे मी. प्रभाकर सर म्हणतात की अरे बाळा, पण अशी रिस्क घेत नको जाऊस, मी होतो ना घरी, मी आलो असतो की तुझ्यासोबत. पल्लवी म्हणते की अहो नाही, एवढा वेळच नव्हता, मोठी आई निघून गेली असती ना तेवढ्या टाईममध्ये. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, असं एकटं जाण्यात धोका आहे, पुढच्या वेळी असं करू नकोस. बरं तू आता कुठे आहेस, मी येऊ का लगेच. तेव्हा पल्लवी म्हणते नाही बाबा, मी करते सगळं व्यवस्थित, मी नका काळजी करू. असं म्हणून पल्लवी फोन ठेवते. वकिलांच्या ऑफिसजवळ मोठी आई गाडी थांबवते आणि खाली उतरून ऑफिसमध्ये जाते. तेव्हा पल्लवी देखील रिक्षा तिथे थांबवून त्या ऑफिसमध्ये जाते आणि बाहेरून ऐकत असते. तेव्हा मोठी आई वकिलांना म्हणते की खास तुम्हाला भेटायला आले. सूर्यवंशींनी तुमच्यावर जी जबाबदारी सोपवली त्यात तुम्हाला काही अडचण नाही आहे ना, हे विचारायचं होतं. तेव्हा वकील म्हणतात अहो अडचण कसली, साहेबांशी बोलणं झालंय माझं, तुमचा ऐवज एकदम सुरक्षित आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मोठी आई म्हणते की ओके, मग काही हरकत नाही. असं म्हणून मोठी आई त्या वकिलाला खूप पैसे देते. तेव्हा तो म्हणतो की अहो एवढे कशाला. मोठी आई म्हणते की अहो असू देत, तुम्ही आमची महत्त्वाची एवढी जोखीम सांभाळताय, मग आम्हालाही तुमच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे ना, आणि काळजी करू नका, आणखी मिळतील, फक्त आमचा ऐवज जपून ठेवा म्हणजे झालं. वकील म्हणतात की सुरक्षितच राहील, तुम्ही त्याची अजिबात काळजी करू नका. पल्लवी मनात म्हणते मोठी आई स्वतः इथे आला, आता तो लिफाफा सांभाळण्यासाठी त्या पैसे देऊ राहिलात, एवढं महत्त्वाचं काय आहे त्यात. तेव्हा मोठी आई म्हणते सूर्यवंशी साहेब काही महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गावी गेलेत, तुम्हाला जर काही विचारायचं असेल, अडचण असेल तर माझा नंबर आहे ना तुमच्याकडे. वकील म्हणतात की हो हो, म्हणजे काय, सूर्यवंशी साहेबांनी सांगितलंय मला सगळं. मग मोठी आई तिथून निघते. पल्लवी मनात विचार करते की मोठी आई स्वतः इथे आल्यात, म्हणजे याचा अर्थ त्या लिफाफ्यात नक्कीच काहीतरी महत्त्वाचं असणार आहे. ती जे शोधते त्यासाठी ते उपयोगाचं पडू शकतं. तो लिफाफा ताब्यात मिळवायलाच हवाय, पण मी काय करू आता. पल्लवी काहीही विचार न करता वकील साहेबांच्या केबिनमध्ये येते आणि म्हणते की सॉरी वकील साहेब, तुमची परमिशन न घेता मी आतमध्ये आले,
मला तुमच्याशी खूप महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा वकील साहेब म्हणतात की तू पल्लवी ना? सूर्यवंशींची धाकटी सून. काय काम आहे तुझं? पल्लवी म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे, माझं काम आहे जरा तुमच्याकडे. म्हणते की मोठ्या काकांनी म्हणजे पुरुषोत्तम सूर्यवंशींनी तुमच्याकडे एक लिफाफा ठेवलाय, मला तोच हवाय. तेव्हा ते वकील म्हणतात की तुला कशाला हवाय? पल्लवी म्हणते की हे बघा, त्यात अत्यंत महत्त्वाचं आणि गुप्त काहीतरी आहे. मला अंदाज आहे त्याचा, पण सूर्यवंशींची सून म्हणून पुरुषोत्तम सूर्यवंशी आणि सुपर्णा सूर्यवंशींचा खरा चेहरा मला माझ्या नवऱ्यासमोर उघड करायचा आहे. बघा, तुमची जर मला मदत मिळू शकली तर मी हे सत्य उघड करू शकते. वकील साहेब म्हणतात की काय बोलतीयस तू? एवढ्या सोप्या असतात का ह्या गोष्टी? तुझं बोलून झालं असेल तर जा इथून. तेव्हा पल्लवी म्हणते, मला कामं आहेत, मग मी काय माझे कामं सोडून इथं आली आहे का? बघा सॉरी वकील साहेब, पण मी सत्याच्या बाजूने लढतीये. सत्यमेव जयते हीच आपली व्यवस्था आपल्याला सांगत असते. अहो मग सत्याच्या बाजूने लढायची तुमची हिंमत नाहीये का? वकील साहेब म्हणतात की हे बघ, काय करायचं आणि काय नाही हे तू मला शिकवायची गरज नाहीये. सूर्यवंशी साहेब माझे क्लायंट आहे आणि ते सांगतील ते माझ्यासाठी सत्य आहे. मी तुझ्यावर कशासाठी विश्वास ठेवू आणि काय म्हणून मदत करू तुला? पल्लवी म्हणते की बरोबर आहे. असं म्हणून ती फाईल उघडते तर त्याच्यामध्ये पैसे असतात. मी म्हणते की हे पैसे देऊन मोठ्या मॅडमनी तोंड बंद केलंय ना तुमचं. तुम्ही का म्हणून सत्याची बाजू घ्याल? न्यायाचा तर सौदाच केलाय ना तुम्ही. सांगा ना, सत्य लपवण्यासाठी किती पैसे घेतलेत तुम्ही? वकील साहेब म्हणतात की पल्लवी सूर्यवंशी, तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला गरज नाहीये. प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं, समजलं? इथे आरोप करून काहीच होणार नाही. मी सूर्यवंशींना बांधील आहे आणि मी तुझं काहीही एक ऐकणार नाहीये. त्यांनी ते विश्वासाने माझ्या हातात सोपवलंय, ते तुझ्या हातात पडू देणार नाही. जा आता, इथे थांबून काहीच उपयोग होणार नाही. आता जातीयेस की जबरदस्तीने तुला हकलून देऊ? पल्लवी म्हणते की त्याची काही गरज नाही, कारण मला माझा मार्ग माहिती आहे. माझा मार्ग सत्याचा आहे, तुम्ही तुमचा मार्ग भरकटलायत. वकील साहेब लवकरात लवकर योग्य मार्गावर या, नाही तर खूप उशीर झालेला असेल. असं म्हणून पल्लवी तिथून निघून जाते. वकील साहेब म्हणतात की इथं येऊन ती मलाच धमक्या देते. सूर्यवंशी मॅडमला तर हे कळवायलाच हवं. असं म्हणून ते सुपर्णा सूर्यवंशीला फोन करतात. मोठी आई बघते की वकिलांचा फोन. ती मनात विचार करते की आता हा वकील कशासाठी फोन करतोय? पैशांसाठी नुसता हापापलेला आहे, आता याची आणखी काहीतरी मागणी असणार. असं म्हणून मोठी आई फोनकडे दुर्लक्ष करते आणि म्हणते मी तर काय आता फोन ह्याचा उचलणारच नाही. रवी म्हणते की वकील साहेबांनी तर स्पष्ट नकारच दिलाय. ते ऐकतील असं वाटलं होतं मला. आता कसा मिळवता येईल तो लिफाफा? काय करू मी आता? आधी बाबांशी बोलायला हवंय. पल्लवी प्रभाकर सरांना फोन करते. प्रभाकर सर म्हणतात की हो बोल पल्लवी, तुझ्याच फोनची वाट बघत होतो. मिळालं काय गं? तेव्हा पल्लवी म्हणते की मिळालं होतं बाबा, पण तेही हातातून निसटलंय माझ्या. तुम्हाला सगळं सांगते, तुम्ही आता बाहेर येऊन एखाद्या कॅफेमध्ये मला भेटू शकता का? प्रभाकर सर म्हणतात की ठीक आहे, मी लगेच येतो. काही काळजी करण्यासारखं नाही आहे ना? ओकेस ना? तेव्हा पल्लवी म्हणते की हो बाबा मी ठीक आहे, तुम्ही नका काळजी करू. मेघना विभावरीला म्हणते की विभाई, तुम्हाला खूप छान वाटत असेल ना तुमच्या आवडीचं काम करत असताना? विभावरी म्हणते की हो ना. तेव्हा मेघना म्हणते तुमच्यामुळे हळूहळू मीही शिकते. तेव्हा विभा म्हणते की चांगलं आहे की मग. एवढ्यात विभावरीचा फोन वाजतो. मेघना म्हणते की अहो विभाई, तुमच्या मोबाईलवर किती मेसेजेस येत आहे? तेव्हा विभावरी म्हणते की ते प्रमोशनल मेसेजेस असतील गं. उठतं माहिती आहे कधी कधी, हे घ्या ते घ्या, अमुक सेल आलंय, काहीतरी आपल्यासारखे मेसेज येते असतात. जाऊ दे तू. मेघना म्हणते की विभाई एकदा बघा ना, म्हणजे काही महत्त्वाचं असलं तर. विभावरी म्हणते की हो बघते. असं म्हणून विभावरी फोन बघते. ती खूप आनंदी होते आणि म्हणते की अगं मेघना हे प्रमोशनल मेसेजेस नाही आहे, तर ऑर्डरचे मेसेज आहेत. कोणाला 1-2 पीस हवेत तर कोणाला एकदम 10च पीस हवेत. हा मेसेज तर ऐक. विभावरी मॅडम, तुम्ही पाठवलेला ड्रेस इतका सुंदर आहे, घरात सगळ्यांना आवडलाय. त्या म्हणते की विभाई, खरंच खूप छान काम करताय तुम्ही आणि सगळ्यांना आवडतं हे जास्त महत्त्वाचं आहे. विभावरी म्हणते की हो ना, आवडत असेल म्हणूनच इतके मेसेजेस येत आहे आणि इतक्या ऑर्डर्स येत आहेत. म्हणजे हे बघ ना, कुणाला 1 पीस हवा आहे तर कुणाला लहान मुलींचा फ्रॉक हवा आहे. मेघना म्हणते की हो, खूप छान प्रतिक्रिया आहे. तेव्हा विभावरी म्हणते की पण मी हे करणार कधी? मेघना म्हणते की होईल, सगळं होईल. आत्तापर्यंत झालं की नाही? ऑल द बेस्ट. तेव्हा विभावरी म्हणते की हो, चला आता कामाला लागा. तर इकडे पल्लवी आणि प्रभाकर सर एका कॅफेमध्ये भेटलेले असतात. प्रभाकर सर म्हणतात की पल्लवी, मी तुला सांगितलं होतं ना काळजी घे म्हणून. तू एकटीने धाडस का केलं सांग बघू? वहिनींचा पाठलाग केला, त्या वकिलांकडे गेली आणि त्यांना डायरेक्ट भिडलीस. सगळं कशासाठी? तेव्हा पल्लवी म्हणते की शांतनूंसाठी.
आपल्या घरासाठी आणि घरातल्यांच्या भल्यासाठी. प्रभाकर सर म्हणतात की अगं याची कल्पना नाही असं वाटतंय का तुला? प्रभाकर सर म्हणतात की हो ते माहिती आहे मला, पण मला असं वाटतं की यापुढे तू एकटीने धाडस नको करूस. तो वकील साधा नाही आहे याची कल्पना आली आहे ना तुला? मला एक सांग, त्या वकिलाने समजा वहिनींना ही गोष्ट तुझ्याबद्दल सांगितली तर तुझं काय होईल याचा विचार केलायस का तू? पल्लवी म्हणते की त्या क्षणी मला जे वाटलं ते मी केलं. अहो ही माणसं माझ्या नवऱ्याचा जीव घ्यायला निघाली आहेत. अशा वेळी मी माझी स्वतःची पर्वा कशाला करू सांगा बरं? आणि मी मोठ्या आईंचा पाठलाग केला तेव्हा मला कळलं की ते दोघंही त्या वकिलावर अवलंबून आहेत आणि त्या लिफाफ्यात अनेक गोष्टी दडलेल्या आहेत. बाबा अहो त्या वकिलांकडे जे काही आहे ते आपल्या मोहिमेसाठी खूप महत्त्वाचं आहे. कदाचित आपल्याला हवे असलेले सगळे पुरावे आहेत त्यांच्याकडे. माहीत नाही पण मला जाणवतंय ते आपल्याला संकेत मिळत असतात ना असंच काहीतरी. प्रभाकर सर म्हणतात की तू म्हणते ते खरं असेल बाळा, कारण वहिनींनी त्या वकिलाला त्यासाठीच पैसे दिले असणार. म्हणजे नक्कीच काहीतरी अतिशय महत्त्वाचं असणार. मला आता आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे? त्या रणदिवे वकिलांनी त्यांच्या सगळ्या निष्ठा पैशाच्या पायाखाली वाहून दिल्या असतील तर त्या वकिलाकडून आपल्याला मदत मिळणं अवघड आहे. पल्लवी म्हणते की पैशाची ताकद कितीही मोठी असली ना तरी त्याने सत्य विकत घेता येत नाही. कधी ना कधी त्यांना उपरती होईलच. असं काहीतरी होईल ज्याने सगळे चक्र फिरतील आणि पुरावे आपल्या हातात येतील. त्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत मी प्रयत्न करत राहणार आहे बाबा. प्रभाकर सर म्हणतात की बाळा तू काळजी करू नकोस, आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. काहीही लागलं तर आम्हाला निसंकोचपणे सांग. तेव्हा पल्लवी म्हणते की हो माहिती आहे मला. बाबा तुम्ही मला नेहमी साथ देता त्यासाठी खरंच खूप थँक्यू. पल्लवी म्हणते की बरं बाबा मी निघते, मला लायब्ररीत जायचं आहे, आज तिथंच अभ्यास करत बसणार आहे मी. प्रभाकर सर म्हणतात की हो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकी सगळ्या गोष्टी बाजूला ठेव आणि स्वतःची काळजी घे. मग पल्लवी तिथून निघते तेव्हा प्रभाकर सर मनात म्हणतात की वा पल्लवी, त्या जिद्दीचं आणि चिकाटीचं नेहमीच कौतुक वाटतं मला. लढणारी आहेस आणि तुझ्या या मेहनतीला नक्कीच यश येईल. तू सगळं सत्य जगासमोर आणशील असा विश्वास आहे माझा. शांतनू एकटा बसलेला असतो तो मनात विचार करतो की अजून पल्लवी कशी नाही आली. खरं तर एवढा उशीर होत नाही कधी. ती घरी आली आणि मलाच माहीत नाही. म्हणून शांतनू पल्लवीला शोधायला लागतो. तेवढ्यात प्रभाकर सर तिथे येतात. त्याच्या मागोमाग आदिती मॅम देखील तिथे येते. आदिती मॅम म्हणतात की काय रे तू इथं असा का उभा आहेस? प्रभाकर सर म्हणतात की तुमचे चिरंजीव अस्वस्थ झालेत, पल्लवी घरात नाही आहे ना. आणि ते दोघंही तिची मज्जा बघत असतात. प्रभाकर सर मुद्दाम म्हणतात की आदिती तुला पल्लवी कुठं दिसली का गं? कारण कॉलेजमध्ये मला परत कुठंच नाही दिसली, कुठे गेली काय माहीत. त्यांचं हे बोलणं ऐकल्यावर शांतनू लगेच वरती जातो. तेव्हा आदिती मॅम आणि प्रभाकर सर दोघंही हसत असतात. भागामध्ये मोठी आई म्हणते की विभावरी काय ग अजून कुकरसुद्धा लावला नाही? इतक्या बायका पण काहीही कामाच्या नाही. त्या तर घराशी संबंधच नाही, ती नुसता ताप द्यायला आली आहे. आणि दुसरी अभ्यासाचं कारण सांगून उशिरापर्यंत बाहेरच असते. पल्लवी एका छोट्या मुलीला म्हणते की तू इथे का उभी आहेस? तेव्हा ती म्हणते की मी हरवली आहे. पल्लवी म्हणते की तुला तुझ्या आईबाबांचा नंबर वगैरे आठवतोय का? तेव्हा ती मुलगी म्हणते की मला आईबाबा नाही आहेत. पल्लवी विचारते मग कोणासोबत राहतेस तू? तेव्हा ती मुलगी म्हणते की आजी आजोबांबरोबर. पल्लवी मनात विचार करते की आता ह्या मुलीला तिच्या आजी आजोबांपर्यंत कसं पोहोचवायचं. मित्रांनो, कालच्या एपिसोडमध्ये पहिल्या 3 तासात कमेंट करणारे आपले दर्शक होते इंद्र वायकोळे, नितीन लांडे, मनीषा सिम्पल रेसिपी, कैलास जाधव, योगेश मेश्रम, शुभांगी खानोलकर, शीतल पाटील, धनश्री देशमाने, रवी कवडे, गीता चंदेर, रोशनी पाटील, सुमित्रा जाधव, निकिता दोशी, संतोष उधाने, प्रकाश धोपकर, सुषमा कुंभार, मंगेश पाटील, दत्तात्रय गोखले, भास्कर दहाले, प्रतिभा त्रिभुवन, संगीता गुणाकी, अमृता भारेकर, विजय रामने, रमेश धाळे, वामन दिवेकर, हेमलता धाके, जयश्री वैद्य, सुधीर रेले, प्रीती पिंपळे, मंजिरी केळकर, महेश शिगवन बरोबर अजूनही आपल्या खूप मित्रांनी खूप छान छान कमेंट केल्यात.